यांचं सरस स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम क्रिकेटमध्ये खूप दिलेले आहे आदरणीय विनायकजी अपराध साहेबांनी आणि अशा सुरेख व्यक्तिमत्वाचं आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे टकोबा साऊंड सिस्टीम आणि अतिशय नामवंत असा हा साऊंड सिस्टीम. महेश पारकर गेट टू द मार्क. खाता खोल पॉइंट कव्हर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर बरोबर वाईड इज लॉंग ऑफ खडं केलंय. ऑन साइडचा विचार केलं बरोबर. शॉट स्क्वेअर लेग शॉट मिड विकेट अँड सिली मिड ऑन. पहिलं ओव्हर आता नसतो द कॅप्टन ऑफ द बॉलिंग मार्क कमिंग बॉल टू द आता कोण आहे रामचंद्र. ऑफसाइड ऑफ स्टंप ड्राइव्ह केला. इनफिल्ड शीट होताना सध्या वाईड इज लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण जोपर्यंत फील करेल आरामात सिंगल घेतली. विचार केला तर दोन्ही बॅट्समॅनने सिंगलने आपलं खातं खोललंय. धावसंख्या मात्र विदर्भ वायकिंगची पोहोचते 2 वर. विदर्भ वायकिंग एका बाजूला पाहिलं टॉस हरल्यानंतर आमंत्रण दिलं अलिबाग अव्हेंजर्स टीमने आणि पहिलाच ओव्हर घेऊन स्वतः कॅप्टन ऑन द लिडिंग फ्रंट वर करता एज विषय इन द बॉलिंग मार्क. ओ लवली बॉलिंग सटीक लाईन ऑफसाइड ऑफ स्टंप. अतिशय दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर एक्झॅक्टली इज अ ऑफसाइड ऑफ स्टंप असा मारा. सुरेख अशी कामगिरी पाहिल्या तर 3 चेंडू आउट कॅप्टनने टाकले. फक्त 2 धावा खर्च. बॅक फुटवर जाताना कडक स्ट्रोक आहे. जागा बनवल्या सर्वात बेहतरीन अपिक शॉट. बॅट फुटवर गेला जागा बनवली. कम्प्लिटली हॉरिझॉन्टल बॅटने डीप कव्हर बॉलला क्लिअर केले षटकार. येस डीजे प्लीज. ऑफ द बॅट चिकन डेफिनेटली ड्रॉप द कॅच बिहाइंड द स्टंप. मोठी चूक केली विकेट किपरने. कारण हा महेश असा आहे एकदा चालला ना मग तो मात्र प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ करतो अशांत करतो. इथे अशांत करण्याचे मोका दिलाय प्रतिस्पर्धी टीमने. चांगला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप गतीमध्ये परिवर्तन केले. बॅटची कडा घेऊन विकेटच्या पाठीमागे झेल मात्र सोडलंय. खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. एक सफलता कॅप्टनच्या हाती मोठी विकेट मात्र मिळवत होती. अर्थातच अलिबाग एव्हेंजर्सला पुन्हा बॉलिंग टाकताना कॅप्टन ऑफ द टीम एज विषय कमिंग बॉल टू द महेश पारकर. टक टकाटक जोरदार हमला बॉल डाऊन द बॉल. सरळ चेंडू मात्र लॉंग ऑफला क्लिअर करताना 4 रन 12 धावा मात्र धाव फलकावर. ये डीजे प्लीज. अतिशय दर्जादार क्लीन अँड क्वालिटीचा आपण पाहू शकता. घर बसले जे जोडले प्रेक्षक त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मी SSPL 2024 पर्व 9 मध्ये हार्दिक असं स्वागत करतो. उपस्थित मैदानावरती जे प्रेक्षक आले त्याही प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. कॅप्टन का घेऊन आलता पहिलं ओव्हर परंतु स्वतः संघ मालक विकेट किंवा नईम चौघलेने झेल सोडला आणि तिथेच मला महेश पारकर सारख्या एक अतिशय दर्जेदार बॅटरला मात्र जीवदान मिळालं. इथून पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 धावा. 6 ओव्हरची मॅच. लगेचच बॅटिंग पॉवर प्ले घेतलं गेलं असंच लगेच संकेत दिलं ऑनफिल्ड अंपायरने का पहा बॅटिंग पॉवर प्लेला सुरुवात होतोय. म्हणजे जे पहिल्या ओव्हरमध्ये क्षेत्रक्षण दैन्याच्या 30 यार्ड मध्ये तेवढे राहणार. ओव्हर क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर येतोय निषाद पाटील. उंच पुरा गोलंदाज बॅकफुटवर गेला. स्क्वेअर लेगच्या वरून आला एक दर्जेदार फटका. 6 रन. बॅट म्हणून तडाखा.
राम. येस डीजे प्लीज. षटका चौकार लागले तर माझी प्रतीक्षा पाहू नका, तुम्ही बिंदास वाजवा. थँक्यू व्हेरी मच. उंच पुरा बॅक पण फुटवर जातात. मिस टायमिंग स्ट्रोक. डाऊन द बॉल. येस इट ड्रॉप द कॅच. हो हो दोन्ही बॅट्समॅन मध्ये सौभाग्य त्यांच्या पाठीशी घेऊन आलेत. सुदैवी ठरले. एक बिहाइंड द स्टंप्स होता. संघ मालक नवीन चौगुले जी चूक केली तीच चूक येते करताना शॉर्ट मिड विकेट विजयला. ओमकार ड्रॉप द कॅच. पकडो कॅच जीतो मॅच क्रिकेटचं ब्रीदवाक्य आहे आणि दोन्ही बॅट्समॅनना हे जीवनदान मिळालेत. रामचंद्रचा झेल सुटला. सिंगल घेतली. नाव महेश पारकर. सुरेखरित्या आणखी एक संधी परत यावेळेला चूक करणार नाही. जास्ती मात्र संधी दिली नाही. व्हॉट अ कॅच. कॉट निखिल. बोल बाई सफलता निशादच्या अति. समोर रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे. टकोबा साऊंड सिस्टीम करावयाची बेहतरीन ही साऊंड सिस्टीम. सालाभरातून पहिले झटका लागला. धावसंख्या स्कोर वर पाहिली तर 19-1. पुढे सरसावले. वाट थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ शॉट. कुरवाड्यात गुदगुळ्या चेंडूला मात्र 8 रन. काय फटका यार. दॅट इज अ परफेक्टली फुटवर्क. डान्सिंग ऑन द विकेट. गॅप शोधली थ्रू द कव्हर एक्स्ट्रा. एक नजाकत होती स्ट्रोक मध्ये. येस डीजे प्लीज. युनिट फॉर्च्यून इव्हेंट दर्जेदार क्लीन दाखवलं. कसा टप्पा पुन्हा बॅकफुट गेला. जागा बनवली. गॅप शोधली. कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि दंतनेचा कव्हर ड्राईव्ह. सुपर बॉलिंग. सुपर गतीमध्ये परिवर्तन केलं उंच पोरा गोलंदाजाने. सटीक चेंज ऑफ द पेस. अतिशय जबरदस्त चेंडू पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. पहिली सफलता निषादनं अर्जित केली. सबमरीन डिलिव्हरी सुपर. बॅटच्या खालून कसा चेंडू काढलाय. ही सोच पाहिजे. समज पाहिजे कोणत्या प्रमाणे तयार आहे बॅटमन. त्याच्यानंतर तशी गोलंदाजी अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू चौकार खाल्यानंतर निषादने पुढे सरसावणं. त्याच्यानंतर बॉडी लँग्वेज पाहिली. हालचाली बॅट्समनच्या तज्ञ चेंडू रिलीज केलं. सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. बॅटिंग पॉवर प्ले क्रमांक 2 आहे. पहिलं बॉलिंग पॉवर प्ले घेतलं. लगेच बॅट्समनने मात्र पॉवर प्ले घेतलं. धावसंख्या पाहिली 1 क्षणी आहे 23-1. पॉवर प्लेचं 2 ओव्हर इथे मात्र समाप्त झाले. आपण पाहतो अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला पुन्हा एकदा 9व्या पर्वामध्ये. SSPL 2024 क्रिकेट विश्वातला मोठं नाव कृष्णाजी सातपुते यांनी मात्र उद्घाटन सोहळे आपण पाहिलं. त्यांचे शुभ हस्ते या पर्व 9चं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. क्रिकेट विश्वाला पडलेले गोड स्वप्न आणि प्रत्येकाने त्याला गोलंदाजी टाकताना आपली जी मनातलं इच्छा होती ती मात्र उद्घाटन सोहळ्यामध्ये पाय पडलं. जवळजवळ 10-15 चेंडू मात्र खेळला कृष्णा. लाजवाब असा स्टार खेळाडू आणि त्याच्या शुभ हस्ते पर्व 9चं एक थाटामाटामध्ये SSPL 2024 सदाबहार क्रिकेटचं संपन्न झालं उद्घाटन सोहळा. 2 ओव्हर संपले. इथून 23-1. पहिला झटका लागला विदर्भ वायकिंग बॅटिंग करताना पाहतोय. अलिबाग एव्हेंजर जो 2 वेळा चॅम्पियन्स ठरलाय. खऱ्या अर्थाने सय्यद बाय याचा टीम सातारा स्टार लगातार 3 वर्ष
एक वेळेला बालाजी द रिंग कॅप्टन, त्याच्यानंतर प्रिन्सने करामात काढून दिले सैयद भाईला. त्या दिशेने जात होता नेम चौगले यांचा संघ अलिबाग एव्हेंजर, पण 6-7 पर्व जिंकून 8ला मात्र ती मारला. गुल्डन टप्पा पण चेंडूला आत आणलं होतं. मिड विकेटच्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत सिंगल घेतली. सिंगलचं कन्वर्ट करताना 2 चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं मैदानाच्या आत. बॅटिंग करताना आपण पाहतोय विजय चाळके आणि त्याला विजय गोलंदाजावर आलेला, माफ करा, तर जितू शर्मा रामचंद्रला साथ देण्यासाठी. पहिली विकेट महेश पारकर, मोठा खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला. बॅकफुटवर जाताना कडक स्ट्रोक यार, बेहतरीन स्ट्रोक यार, व्हॉट अ कडक स्ट्रोक. बॅकफुटवर गेला, जागा बनवली. क्लिअर पाहू शकता फॉर्च्युन युनिटच्या माध्यमातून काय चौकासा षटकार मारले यार. बॅकफुटवर गेला, त्याच्यानंतर परफेक्टली आय ऑन द बॉल फेकून दिला. कव्हर पॉइंटच्या वरून आला षटकार, मिळाला 6 धावा. प्लीज दीजिए. बॅट मधून दर्जेदार षटकार, सुरेख फटकार, डोळ्यांच्या पारणे अक्षरशः फेडून गेला. वडलर रायझिंग अप स्ट्रोक ओव्हर द मी म्हणेन पॉइंटच्या वरून हा दर्जेदार फटका. स्कोर मात्र 31-1. तिसरा होता पुढला चेंडू, राईट मोडतो विकेट. पुढे चेंडू ड्राईव्ह केले, लॉंग ऑफच्या दिशेने प्रोटेक्शन करत क्षेत्ररक्षण फील केलं, तो सिंगल घेतली. सिंगल अर्जित करताना स्कोर मात्र पहिल्यांदा बॅटिंग करताना आमंत्रण मिळालं विदर्भ वायकिंगला. 32 बनल्यात. महेश पारकर सारखी बेस्ट किमती विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला. लॉंग ऑफ खडं केलं. तिसरं ओव्हर प्रगतीपर्यंत आता दायने मात्र खुले झालेत. थोडं उसंती मिळेल गोलंदाजांना, कारण त्याच्या बाजूला ओ ग्रेट यार, परफेक्टली बुंदा लावडली फुल, बट अंपायर से नॉट आउट. लेग बायचा तदनंतर इशारा दिला अंपायरने. हे लेग बायने स्कोर मात्र पुढे सरकते 1ने. 33 एक गडी बाद. दर्जेदार क्रिकेट सालाबरोबर या वर्षी, पण मार्च एप्रिल या तारखेने स्पर्धा, परंतु डिसेंबर महिन्यामध्ये हे शृंखला मात्र आपल्या भेटीला. चेंजेस झालेल्या डिसेंबरच्या याच. कडक स्ट्रोक, अपिक शॉट ऑन द राईज अप. दुर्दैव्य मात्र पाहायला मिळालं बॅटरचं. खेळ चांगला चाललेला होता. अप द ऑफसाइड ऑप्शनला उचललं होतं, फेकून दिलं होतं लॉंग ऑफच्या वरून, परंतु थोडंसं सीमा रेषे लगत हा स्ट्रोक मात्र आडला. मिळाला फक्त 2. 35 स्कोर मात्र पुढे सरकतोय. 35 लॉस ऑफ 1 विकेट. त्यांना अंपायरला काय झालंय, अंपायर डिसिजन द्या. थोडस मात्र अशब घेतला जातोय बॅटिंग करणाऱ्या डगआउट मध्ये. का बाउंड्री आहे त्यांचं म्हणणं आहे, पण तो अंपायर काय निर्णय देतील ते पोचवतील तो आम्ही मान्य करू, कारण कोर कमिटीचे सर्व सदस्य निश्चित सहाय्य करणार, कारण 1-1 2-2 धावा अतिशय महत्वपूर्ण असतील. रन रेट राखायचं जसं सचिनने सांगितलं, कारण रन रेट साठी 1-1 धाव अतिशय महत्वपूर्ण असेल. जेव्हा सरासरीचा वेळ तर येस अंपायर कॉल इट्स अ बाउंड्री. 4 रन. विजय चालके आलेत बॉलिंग मार्फत. गतवर्षी विजयनं अली नंतर दुसरं मेडन टाकलं होतं, पण अलीचं गोलंदाज फिगर दॅट इज अ सुपर डुपर, द प्लेअर ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आले. पहिले 2 षटकार 1-1 आणि नंतर चौकार. मागणं असं षटक चाललेलं आहे. धावसंख्या 37 वर पोहोचले. गडी बाद. आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळते. वाईट कॉल. अंपायर बॉलिंग टाकताना पण विजयला पोहतो. गतवर्षी अतिशय सुरेख असं एक षटक होतं मिडन ओव्हर. राईट आर्म उर्दू विकेट. समोर आहे रामचंद्र, अतिशय दर्जेदार. पाहिला तर 21 वर खेळतो रामचंद्र. कडक स्ट्रोक, परंतु डाऊन द बॉल. आणखी सफलता. बेस्ट किमती विकेट विजयच्या हाती. अखेरकार ज्या फलंदाजाने खूप मात्र हाहाकार माजवला होता तो रामचंद्र मात्र तंबूच्या असलेला.
आणखी एक झटका गडी क्रमांक दुसरा बाद पहिला महेश केल्यानंतर आता मात्र जितू शर्मा हा तंबूच्या आसराला बॅक इन टू द पेव्हिलियन स्कोर पाहिलं तर 38-2 अतिशय सुंदर अशा गीतानंतर पुन्हा परतूया मॅच कडे अतिशय दर्जाचं क्रिकेट पर्व 9 आदरणीय विलासजी डोळस साहेब यांचे नेतृत्व आणि ते नेतृत्व सुरेख अशी कामगिरी आपण पाहतोय दर्जेदार क्रिकेट चाळीस पोचले 2 गडी बाद 40-2 अतिशय दर्जेदार क्रिकेट विदर्भ वायकिंग आणि अलिबाग एव्हेंजर्स यांच्यामध्ये चाललेला हा मॅच क्रमांक दुसरी बॉलिंग मार्क पर राइटम स्लॉग सिप बेहतरीन स्ट्रोक यार बेहतरीन स्ट्रोक मॅग्निफिसेंट स्ट्रोक परंतु कहा काय कॅच घेतली यार कोणी कॅच घेतली उत्कृष्ट दर्जाचा उत्कर्ष आला आणि छान झेल टिपताना स्लॉग सिपचं रूपांतर केलं त्यांनी सरळ जलात कॅचेस विन द मॅचेस स्पीडअप करा मित्रांनो थोडासा उशिरा मात्र मॅचला सुरुवात होते कारण उद्घाटन सोहळा आहे मात्र थाटामाट आपण पार होता पहिला दिवस स्वाभाविक थोडासा लेट होतं परंतु त्यानंतर मात्र जेवढ्या लवकर होईल तेवढं मात्र आम्हाला सहकार्य करा जास्त वेळ मात्र मैदानामध्ये खर्च करू नका ही नम्रतेची विनंती आमच्या कोर कमिटीने आपल्यापर्यंत पोहोचवतो आम्ही SSPL 2024 पर्व 9 मॅच क्रमांक दुसरी एका बाजूला बॅटिंग करता विदर्भ वायकिंग आणि बॉलिंग करताना आपण पाहतोय लगातार 6-7 पर्व आपल्या नाभी केलेला अलिबाग एव्हेंजर्स बॉलिंग टाकताना आणखी एक सफलता गडी क्रमांक तिसरा बाद होतोय 40-3 चौथं ओव्हर आपण पाहतो प्रगती पाहतो आणखी एक दर्जेदार फटका बॅटमधून सादर करता मिड विकेटच्या वरून मात्र जाऊन मला क्षण बॅट्समन आहे राम
47 बनतो षटकाराने. काय फटका फ्लो मध्ये स्विंग ऑफ द बॅट प्रॉपरली. बॅक क्लिप इज सो सुपर्ब. व्हेरी गुड स्ट्रोक बाय राम. 6 धावसंख्या राम आवडतो. स्कोर तो जाऊन पोहोचतोय. विदर्भ वायकिंग पहिल्यांदा आमंत्रण मिळाल्यानंतर 47 वर 3 बॉलिंग करताना राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक दर्जेदार फटका जाईल का? डेफिनेटली जाईल का? प्रेक्षकांमध्ये आतुर आहे आणि आतुर असलेल्या प्रेक्षकांना हा चतुर करणार फटका. छरान काय फटकेबाजी यार. फॉर्च्यून युनिटचं लाजबा क्लीन क्वालिटीचं दाखवलं जातं. आपण पाहू शकता काय फटका सजवलाय. सलग 2 षटकार रामच्या बॅटमून परसले. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी मी दबंग यूपी आणि त्याच्या उपक्ष रत्नागिरी फायटर्स 2 कॅप्टनला आम्ही एक इनिंग मध्ये ते बनवतो. यायचं आहे टॉस साठी. अर्धशतक पार. धावफलक 53 वर 3. 4 ओव्हरचा खेळ इथून मात्र संपला. 2 ओव्हरचा खेळ मात्र बाकी. बघूया विदर्भ वायकिंग 70-75 ची झेप घेतो का काय? राईट आर्म ओव्हर द विकेट. जसं पुढे येतं पाहिलं ऑफसाईडचा अजून मात्र टप्पा. डाऊन द ऑफसाईड. टेक संधी फिंगर वर जाईल का असं वाटलं होतं परंतु सेफली बॅट्समन मात्र पोहोचले. वाईट +1 अशा 2 धावा अतिरिक्त मिळत आहे. 1/1 55 डबल 5. बॉलिंग मार्कवर आपलं पहिलं आणि टीम कडून दुसरं ओव्हर टाकण्यासाठी यश रवींद्र भिशे जो स्वतः संघ कर्णधार आहे, कप्तान आहे, टीम कॅप्टन. पहिला चेंडू दिशाहीन. पॉइंट खडं केलं. डीप कव्हर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर. सिली मिड ऑन. वाईट इज लॉंग ऑन खुलं केले. मिड विकेटला स्क्वेअर लेग लाईक फिल्डर तैनात. व्हॉट अ शॉट यार. अप द राइज डाउन द ग्राउंड. बेहतरीन स्ट्रोक. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मिडल ऑफ द बॅट अँड चेरन. इज एक्झॅक्टली साइड ऑफ द साइन स्क्रीन. इट्स अ मॅक्सिमम. वर पोहोचले रामचंद्र. लगातार 3 षटकार. कमाल केले. व्हॉट अ स्टान्स रामचंद्र. व्हॉट अ क्लेवर बॅटिंग. महेश परतला. जीतू बालाजी गेल्यानंतर ओ माय गॉड लुक एट दॅट. हो 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 हो. व्हॉट अ मॅग्निफिसंट ऑफ द मॅक्सिमम. नाव मिड विकेट ओव्हर द कव कॉर्नर इज अनदर हिट. बिग हिट रामचंद्र. एकदम फक्त 3 धावा दूर. गतवर्षी अक्षय मुसले द मॅन ऑफ बॅटर. ही पर्व 8 ची पहिलं अर्धशतक अक्षय मुसलेला मात्र लावलं होतं गतवर्षी. या वर्षीचा तो मान मात्र घेऊन जाईल का? त्यासाठी 3 धावा फक्त दूर. 47 जाऊन पोहोचले रामचंद्र. कॅप्टन कम्स इन गोल. व्हॉट अ ग्रेट शॉट. हो हो हो. दॅट इज अ एक्स्ट्रा कव्हर. एक सन्मानित फटका. अर्धशतक. वेल डन. कॉंग्रॅच्युलेशन रामचंद्र. सर्व 9 SSP 2024. रामचंद्र ठरले पहिला बॅट्समन बॅटर. अर्धशतक त्याने आपल्या नावावर लावलं. सचिन काका सचिन गिरी. व्हॉट अ बॅटिंग यार. कडक बॅटिंग यार. पुढे सरसावला कसा पहा. पायनेले योग्यतेने फनपूटचा वापर केला. थ्रू कव्हर अँड एक्स्ट्रा कव्हर. इज अ लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर रॉय. सुपर्ब शोक यार. कमालीची फ्लो मध्ये बॅटिंग. विदर्भाला जाऊन पोहोचवतोय रामचंद्र 73 वर. स्वतः मात्र अर्धशतक पार करताना पोहोचलाय 52 वर. केवळ 13 चेंडूवर एक खणखणीत दणदणीत अर्धशतक. वा बाय वा. तमाम सीवर्ड वाशिनाच्या उपस्थित प्रेक्षकांना आज अगदी खुश केलं. षटकारांची अतिशबाजी. लगातार 4था षटकार त्याच्या बॅट मधून. या ओव्हर मध्ये 3. त्याच्या अगोदर 1. कमालीची फटकेबाजी. काय स्टान्स आहे तर. बेहतरीन स्टान्स. परफेक्टली वेट ऑफ द बॉडी. येस लागो 5 षटकार. नाकवा जे चांगले समालोचक आहे आम्हाला माहिती आहे. लागोपाठ 5 षटकाराची आतिषबाजी. 73 वर 3. ते प्रेक्षक जोडलेत.
फॉर्च्यून युनिट्सच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांना पण खुश केलं रामचंद्रने. कॅप्टन बॉलिंग मार्कवर डाऊन द लेग साइड, थोडा प्रेशर 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 कॅप्टन वरती प्रेशर. डाऊन द वाईड, डाऊन द लेग साइड, वाईडचा करार. आणखी एक प्रेशर आलं ते स्पष्ट आपल्याला दिसते कॅप्टन वरती. एक आणखी सिंगल मिळते. स्कोर मात्र 74-3. स्कोर सरकवण्याचं काम मात्र वेगाने अगदी योग्यरीत्या करतोय रामचंद्र. कडक स्ट्रोक यार. गुडलँड टप्पा मला आणखी एक दर्जाचा फटका. षटकार क्रमांक आलाच. हो माय गॉड, लगातार 6 षटकार. अभिनंदन रामचंद्र. हो 6 मध्ये 6 विक्रम केला, पराक्रम केला. SSPL 2024 वेल्टन रामचंद्र. त्याचे लगातार 6 षटकार. बाजू अगदी मजबूत केली विदर्भ वायकिंगची. फुटबॉल चेंडू जिंकेल का? शतकी मारली तोपर्यंत 2 धावा आपल्या नावे केली रामचंद्रने. अफलातून केल्यावर 60 वर पोहोचलाय. 15 चेंडू अवघे घेतले 60 वर पोहोचण्यासाठी. पाहिलं 4.5 खूप मागणं षटक कॅप्टन टाकताना HB 4 षटकात चढवले. कॅप्टनच्या विरोधामध्ये रामचंद्रने अक्षरशः 82 वर पोहोचवला विदर्भ वायकिंगला. या सीझन 9चं पहिलं अर्धशतक वीर रामचंद्र. फेसिंग टू द कॅप्टन, राईट आर्म ओव्हर द विकेट. कुठल्या टप्पा मला चेंडूला टर्न केलं मिड विकेट का आणि तिथं बाडी स्पेल लागणार तर आर पार जातो, सीमा पार येतो चौकार रामचंद्र बॅट मधून. चरण यस डीजे. याच्यानंतर कोर कमिटी कठोर पावलं उचलतील आणि तुमच्या विरोधामध्ये योग्य काय निर्णय आहे ते आम्ही सांगणार नाही, परंतु आपल्याला यायचा जसे 6 बॉल संपतील आपले दोन्ही कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठा समोर असणे गरजेचं आहे, अनिवार्य आहे. शेवटचा चेंडू, पहिला चेंडू खोलून काढला, दिशा दिली, योग्य बॅटिंग करता येईल कारण रामचंद्र तिथे अक्षरशः हाका मारत होते, त्याला स्ट्राईक देण्याचं योग्य काम केलं. नॉन जो आहे त्याचा सहकारी अर्थातच योगेश कोटिया, ब्रदर ऑफ द विनोद कोटिया. कॅप्टन पाहिलं तर बालाजी मात्र स्वस्तात परतला, पण सामन्याचं संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेताना काय हकार माचवल्या. ग्रेट बॉलिंग आहे, ग्रेट बॉलिंग. हालचाली पाहिल्या या ओव्हर मध्ये. तदनंतर चेंडूला रिलीज केलं इनटू द परफेक्टली बॉडी. नो रन. पहिली सिंगल, दुसरा डॉट. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर अर्थातच अभिजित. सुपर्ब स्ट्रोक यार. Another is a blast. His maximum out of the park. What a shot. DJ please. पर्व 7 मध्ये 106 बनवलेल्या होत्या. एव्हेंजर आणि त्यांच्याच विरोधात अलिबाग एव्हेंजर्स मध्ये विदर्भ वायकिंग 94 वर. आणखी एक षटकार. हो माय गॉड. आता मात्र पोहोचला 99 वर. 2000 पाहिलं 23-22 मधलं तिथे चेतन चेलिया तर बॅटिंगने तब्बल 97 काढले होते. 160 टोटल होती. तेव्हाच हाच जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे तो मात्र फिल्डिंग करताना त्यांच्या नावावर झाले होते पर्व 7 मध्ये. चेतन चेलियाच्या होत्या 97. व्हॉट अ बॉलिंग यार. सुपरबली बॉलिंग. बेंड झालाय शेवटपर्यंत रडवलंय या शूरवीराने प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलरला. बॉलिंग मार्क वर जाताना अभिजित. पहिली सिंगल, डॉट, षटकार, षटकार, डॉट. नाव द लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ खूप उंच मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. मिलिट सिंगल. सिंगल बरोबर 100 धावा, 3 गडे. खरोखर मित्रांनो जर बॅटिंग रामचंद्रची आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे. काय बॅटिंग केली यार. गत वर्षी अक्षय मुसलेचं पहिलं अर्धशतक
या वर्षी पहिला अर्धशतक मारणारा रामचंद्र. वेल्डन रामचंद्र. मी इथे आपले ज्येष्ठ नागरिक संघटनेचे +40+चे सर्वेस्वा आहेत आमचे विनायक अपराध सर. वरद लॉजिस्टिकचे सर्वेस्वा असे विनायक अपराध सर इथे आलेले आहेत. अशोक काकांना विनंती करत त्यांचा सत्कार करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. स्क्रीन जरा चेक करा, स्क्रीन बंद आहे. नवीन बॉल द्या दोन. तो बॉल तुमच्याकडे ठेवा खिशात. प्रिंस भाई, अली भाई ऊपर करते. वाईडला धावला तो. सँडीदा आपण टॉस घेऊया पुढच्या टीमचा. येस, मोठे दोन ऑलराऊंडर आमने सामने आणि त्यांच्या समवेत बरोबर अतिशय दमदार व्यक्तिमत्व विनायकजी अपराज वरद लॉजिस्टिक असो हा मोठा संघ. त्यांच्याच या वरद लॉजिस्टिकचे सर्व आदरणीय विनायकजी अपराज यांच्या शुभ हस्ते होतं टॉस. येस, इजाजी सोलकर कसे मागे असतील. प्रत्येक वर्षी पहिलं पारितोषिक जर कोणाच्या कडून येत असेल तर त्यांचं नाव आहे इजाज भाई सोलकर. थँक्यू सो मच. इजाज भाई सोलकर याने अर्धशतकवीर रामचंद्र साठी दिलेत रोख रुपये 1000 कॅश प्राइज. मॅच क्रमांक तसरी सचिन काका यांच्याकडे 1000 रुपये आहेत. इथे विनायकजी अपराध टॉस घेताना प्रिन्स एका बाजूला एका बाजू आली. दोन ग्रेट ऑलराऊंडर आमने सामने आहेत. मॅच बघायला मजा येईल. पर्व 7 मध्ये प्रिन्स खेळला नव्हता, परंतु एकमेव ते पर्व होतं. काही कारणावरून तो मात्र खेळू शकला नव्हता. गत वर्षी होता. या वर्षी अलीच्या विरुद्ध प्रिन्स. हा मुकाबला मजा येईल. दोन जाबाज ऑलराऊंडर असतील आमने सामने. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला 100 बरोबर बनवल्या. 101 हे टार्गेट सेट केलं अलिबाग एव्हेंजर समोर विदर्भ वायकिंगने. लाजबाब आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी सीवूड प्रीमियर लीग 2024 पर्व 9 मध्ये आदरणीय विशालजी डोळस यांच्याकडून सरसे असं स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. 40+चे खेळाडू असलेले आणि स्वतःचा बिझनेस असलेले असे मंगाबाई आणि त्यांच्यासोबतच आमचे नितीन पराडकर सर इथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय विशाल डोळस आणि सीवूड कमिटीतर्फे. धन्यवाद. थँक्यू सो मच सचिन. अतिशय लाजबाब सूत्रसंचालक. त्याच्यानंतर पहिली मॅच मध्ये आवाज ऐकली लाजबाब आवाज हिंदी मधला एक बेहतरीन कॉमेंटर सचिनजी गिरी आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. त्याच्यानंतर सूत्रसंचालन ऐकावं तर सचिन लाजबाब सूत्रसंचालनामध्ये दिसत आहेत. मॅच कडे आपण म्हणणार आहोत. चला, एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाही. मी विनंती करतो विदर्भ बायकिंग प्लीज. आहे ओके ओके. स्कोरिंग करतोय. खुशीमध्ये आहे विदर्भ बायकिंग, कारण रामचंद्रची बॅट काय तापली यार. अक्षरशः या थंडीच्या गाठ्यामध्ये त्यांनी तापवलं मैदान. अक्षरशः मध्ये प्रसन्नित केलं, उल्हासित केलं. आणि पहिलं ओव्हर राम घेऊन येतो. P1चं पहिलं ओव्हर बॉलिंग पॉवर प्ले पहिला. त्या बॅटिंगने खोऱ्याने दावा ओढल्या. अक्षरशः मात्र षटकारांची आतिषबाजी केली. लगातार 6 षटकार मारण्याचा भीम पराक्रम केला तोच रामचंद्र बॉलिंग मार्कवर. 21 चेंडू 77. खरं रेकॉर्ड आहे म्हणलं तर चेतनचा उभा आले चिलिया. 97 धावा पर्व 7 गाजवलं होतं चिलियाने. अलिबाग एव्हेंजर तो कॅप्टन
11 षटकारांची आतिषबाजी करून गेला होता चिल्या. गतवर्षी माहिती मिळते का रामचंद्र इमेजिन प्लेअर होता. काय इमेजिन प्लेअर काय नावं गाजवतात. चेतन चिल्या इमेजिन प्लेअर, हेच बेशी यश मोरे प्रत्येकाने मात्र करामत केली आहे. म्हणून तर विशाचे डोळस आणि त्यांच्या संपूर्ण कोर कमिटीचा आम्ही इथे ये स्टार्ट टू गेम खऱ्या अर्थाने आभार देऊन त्यांचा धन्यवाद देतो. असे हिरे, निखरलेले हिरे पाहायला मला चमचमतात हिरे सर्व ठिकाणी. काय त्यांचा खेळ राहिलाय. रामचंद्र इमर्जन्सी प्लेअर तो दाखवतो आपला खोपनाक. पहिल्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर 21 चेंडू 77 धावा. षटकारांची आतिषबाजी समोर आहे पहिला चेंडू खेळण्यासाठी. ग्रेट शॉट, हो हो हो, व्हॉट अ स्ट्रोक थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. अतिशय चांगले क्षेत्र पाहायला मिळालं. हेच विषय सरळ चेंडू सीमेरेषा आर पार फरार 4 रन. यस डीजे माझी वाट पाहू नको जाऊ का चौकार षटकार तुला बिंदास पूर्णपणे आझादी आहे. काय टप्पा जातो यार. मी कौतुक करतोय या वाणीचा. फॉर्च्यून युनिट सुपर क्लीन क्वालिटी. एक एक जवळचा क्षण काय क्वालिटीने टिपलाय पाहण्यासारखं. बॅकफुटवर गेला, गॅप काढली, कव्हर एक्स्ट्रा करून आला दर्जादार फटका. 4 रन. सुपर बॉलिंग. वेलकम बॅक बाय रामचंद्र. पहिला चौकार स्लो मोशन मध्ये पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर काय सजवलं यार. त्याच्यानंतर हा डॉट बॉल. क्लीन अँड क्वालिटीचं क्रिकेट दाखवताना फॉर्च्युनेट आम्ही त्यांचं खरोखर इथे आभार व्यक्त. अशी जबरदस्त थेटपक्षम दाखवताना ही वाहिनी आहे फॉर्च्यून युनिट्स. पहिल्यावर प्रगतीपथ बॉलिंग मार्कवर ज्या बॅट्समन अक्षरच्या खोऱ्याने धावा ओढल्या तो रामचंद्र. कम्सिंग बोर्ड राईट मोर द गेट टू कॅप्टन. क्लीन बॉल फॉर निचर यू मिस. आय किस टू द स्टंप. आधार केली तदनंतर घेतलेली कॅप्टनची विकेट. इमर्जिंग प्लेअर काय करतात, उदयनमुख खेळाडू काय करतात हे सरळ पहा मिळतं. सीवूड प्रीमियर लीग 2024 चा थरार चित्त थरारा कसे का. गुड ऑलराऊंडर परफॉर्मन्स बाय रामचंद्र. पहिला ब्रेक थ्रू 5 वर 1 अशी दयनीय अवस्था. हव्यात 101 तब्बल 6 ओव्हर मध्ये मॅच जिंकण्यासाठी. परंतु इथे कॅप्टन परतला असतात. एच विषय बॅक क्लीन बॉल बाय रामचंद्र ही सफलता अर्जित केली. नाव उत्कर्ष ज्याने अतिशय देखणा झेल टिपला होता. बघूया उत्कर्षकडून उत्कृष्ट अशी कामगिरीची अपेक्षा आहे. संघ अडचणीत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रोक आहे पण कुरवाळत चाललं. मिड विकेट जोपर्यंत फील्ड येईल आरामात फेकेल तोपर्यंत आरामात सिंगलने आपलं खातं गोल्ड उत्कर्षने 1 ने. धावसंख्या मात्र 6 वर. या गोलंदाजी टाकली यार. फक्त 5 चेंडू पाहिले तर 4 चेंडू आतापर्यंत टाकल्या. अवघ्या 5 धावा 6 धावा खर्च केले. दॅट इज सटिक लाईन अँड लेन. 21 नंबरची हा जर्सी घातलेला बॉलिंग मार्कवर आहे. बॉलर नाम आहे ज्याने पहिले स्पर्धेत अर्धशतक मारण्याची किमया केली. तोच किमयागीर कामगिरी करताना ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतात रामचंद्र विदर्भ वायकिंग कडून. गॅप शोधाच्या प्रयत्नात परंतु गॅप मिळत नाही. मिड विकेट सिलिमिओनला फील करतोय. धाव मात्र मिळत नाही. क्लेवर बॉलिंग ऍब्सोल्युटली ग्रेट मिश्रित गोलंदाजी. का टप्पा आहे वेगवेगळ्या अँगल वरती चाललेली मिश्रित गोलंदाजी. परफेक्टली व्हेरिएशन ऑफ द बॉलिंग बाय रामचंद्र. पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑन त्याच्या बाजूला शॉट मिड विकेट. नाव लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू P1 चं पहिलं बॉलिंग P1 चं पहिलं ओट टाकताना रामचंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार फटका डाऊन द बॉल. इट्स अ क्लिअर द बाउंड्री फॉर बॉल.
अंपायरने तिथे घोषणा केली की बॅटिंग नाही, बॅटरने घेतला दुसरा पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले. काय क्लिअर आहे, एकदम हलवा चेंडू समोर पाडला, सरळ रेषेत आला, त्याच्यानंतर त्याला भिरकावून दिला, क्लिअर केलं डाऊन द बॉल. खणखणीत चौकार अभिजितच्या बॅट मधून. 2 चेंडूचा सामना केला, 4 वर खातं खोलतं अभिजित. टोटल स्कोर पोहोचतोय चौकार 10 वर, बनवायच्या तब्बल 101. ओव्हर क्रमांक बॅटिंग पॉवर प्ले मध्ये येतो बॉलिंग टाकण्यासाठी विशाल, स्वतः ज्यांच्या नेतृत्वाखाली एक सुपर डुपर ग्रेट फील्ड. गतवर्षी मात्र खेळायला जेव्हा प्रिन्स खेळलं नव्हतं पर्वसात, तेव्हा विशालजी डोलसने या शृंखलेमध्ये खेळायला सुरुवात केली होती. नुसती खेळायला सुरुवात केली नाही, ते अजून 2 षटकार आम्हाला आठवतात, एक मिड विकेटच्या वरून आणि एक सरळ लॉंग ऑफच्या वरून. काय स्ट्रोक होते, लगातार 2 षटकार. इजाजी सोलकरने जे 2000 दिले होते ते त्याने मात्र त्यांच्यात गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाने बॅकफुटवर केला, जागा बनव स्वेल लेगला, वरून मात्र क्लिअर करताना जाईल का षटकार. येस, इट इज द मॅक्सिमम. हिट एक्स्ट्रा गावा तसं करू देणार नाही, अनुभव खूप आहे. आणि सचिन काकाने म्हटलं होतं जेव्हा कर्णाला इथे जे नाईटच्या मॅचेस तेव्हा मॅचेस गाजवल्यात विशालने. स्वतः विशाल आम्ही पाहिलं जेव्हा 2 षटकार मारता मारता त्या वर्षी त्याने 3 धावा 2 झटके दिले ऑलराऊंडर प्रमाण. या वर्षी मात्र काय बॅटिंग पॉवरचं ओव्हर हाताळलं, फक्त 6 धावा करताना 1 विकेट पटकावले, अडचणीत आणले. मी म्हणेन अलिबाग एव्हेंजर्सला विदर्भ वायकिंगच्या 2 ओव्हरने पहिलं ओव्हर हाताळलं, अर्थातच 70 धावांचे स्फोटक विनिंग खेळणार रामचंद्रने 1 धक्का दिला. तदनंतर ही पहिली विकेट नावी करताना मात्र धावा खर्च केला विशाल ढोलसने, फक्त आणि फक्त 7. 18 वर 2, कठीण परिस्थिती, 101 असं विशाल डोंगर फोडायला लागेल, आतिषबाजी करायला लागेल उर्वरित 4 ओव्हर मध्ये तरच शक्य आहे. अदरवाईज पहिली मॅच जे पर्व 2 आपल्या नावी लावले तो अलिबाग एव्हेंजर पहिल्याच मॅचमधून महिला पराभवला जाईल. थेट गेला शॉर्ट मिडविकेट जिथे कॅप्टन सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बॉलिंग मार्कस होता गोलंदाजाला कॅप्टन आनंद कुंभार. बालाजी नावाने टेनिस क्रिकेट मध्ये मोठ्या नावाने ओळखण्याचा मोठा प्लेअर. तो बॉलिंग टाकताना आपलं पहिलं टीम कडून 3रं राईट आर्म ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग टप्पामेंट घेतलेलं बॉलन, दॅट इज अ रायझिंग डिलिव्हरी. सुपर बॉलिंग चेहरे जवळून काढलेला हा परफ्यूज डिलिव्हरी. काय गोलंदाजी आहे, दोन्ही चेंडू डॉट. बॅटिंग करताना 0 वर. येस, 10 नंतर युट्यूब वरती डीजे बंद राहील. ओ माय गॉड, पिचिंग ऑफसाइड ऑप्शन खेळण्याचा प्रयत्नच केला, बाकीचं तमाम काम करतो अंपायर. वाईट करार देताना एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 19 वर. तडाखे बंद फलंदाजीची मोठमोठे हिट करण्याची आवश्यकता आहे. लक्ष खूप मोठं आहे, 101 लागल्या क्षणी केवळ 19. 3रं ओव्हर प्रगती पथावर. कॅप्टन बॉलिंग मार्कवर पुरंत चेंडू त्याला फ्लिक ऑफ रिस्ट. हवेमध्ये चेंडू मिड विकेटला टिपला जागेल का कॉर्नरचं क्षेत्ररक्षण होतं. झेल टिपताना आपली करमाक दाखवते. कॅच कोणी पकडलं? कॉट अथर बोल बाय कॅप्टन आनंद बालाजी. ही सफलता पहिली आपली नावी करताना 3रं विकेट काढून दिलं, अर्थात विदर्भ वायकिंग आपल्या टीमला. येस डीजे. फॉर्च्यून इव्हेंट्स घेऊन येतो थेट प्रक्षेपण दाखवताना जे थेट प्रक्षेपणामध्ये जोडलेले प्रेक्षक आहे त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनाच्या अंतःकरणामुळे हार्दिक स्वागत करतोय. 19-3 2.3 ओव्हरची झाली समाप्त. कॅप्टन बॉलिंग मार्कवर विदर्भ वायकिंग कडून आनंद बालाजी.
सातारा स्टार्सला स्टारचं जे विजेतेपद पहिलं मिळवून दिलं होतं याच बालाजीचे कॅप्टन आहेत. त्याच्यानंतर पण 2017-18 प्रिन्स, पुन्हा एकदा प्रिन्सने आणखी एक लगातार यशस्वी करणं जर म्हटलं ना तर निश्चित प्रिन्स सर्वात यशस्वी टक्केवारी कॅप्टनशिप या प्रीमियर लीग. हपल गेट डाऊन द बॉल, टप्पा गेल भरारी, चेंडूला फाळून जाईल आरपार, फरार करताना 4 रन. डीजे मात्र वाजणार असा खेळ मित्रांनो, त्याची निश्चितता आपण सांगू शकत नाही कारण अनिश्चितता ठासून भरली आहे क्रिकेटमध्ये. इथे क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स, काही होऊ शकतं एवढंच काय मिळेल. बॅकफुटबॉल लोटला गेलाय अलिबाग एव्हेंजर. मॅच क्रमांक 3 पर्व 9 आपल्या भेटीला आदरणीय विशालजी डोलस आपल्या भेटीला घेऊन येतात. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने एकजुटीने बॉलिंग मार्क पुन्हा विशाल डोलस. फिंगर स्लो केले, टप्पा पडल्याने चेंडून घेतले वलन. ही जादू आम्ही तब्बल 15-20 वर्षापूर्वी पाहिले. इथं ग्रेट बॉलिंग, किती नामावंत खेळाडू होते. पाहिलं तर सीवूड 48 करावे, ही दादा सिंग, त्यामध्ये विशाल डोलस ती गोलंदाजी. चांगला फटका, चांगला फटका परंतु सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या फिल्डरच्या हाती. आणखीन एक विकेट आपली नावे केली विशाल डोलसने, एक विकेट मात्र काढून दिली अर्थात विदर्भ वायकिंगला. थँक्यू सो मच विनायकजी अपरा साहेब, अतिशय किमती वेळ देऊन तुम्ही इथे उपस्थित राहिला आणि खऱ्या अर्थाने या व्यासपीठाची शोभा तुम्ही वाढवली. त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांचा आम्ही तेवढ्याच आदराने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणखी एक झटका लागल्या, खूप अडचणी निर्माण केली, काय बॉलिंग राहिली आहे. रामचंद्रने सुरुवात केली, त्यांना विशाल डोळस आल्यानंतर बालाजी पुन्हा एकदा विशाल डोळसवरती मात्र ही कामगिरी सोपवली कॅप्टन बालाजीने. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओ सुपर बॉलिंग, काय विविधता आहे. इज परफेक्टली इन टू द ब्लॉक ऑफ साइड ऑफ सम. उत्तर नव्हतं बॅट्समन कडे. नवीन फलंदाज आपण पाहतो निषाद पाटील, ज्याची चर्चा करत होतो. 2-3 वर्षामध्ये खेळ पण निषाद पाटील हाकार माजवलं होतं. अजूनही ती आपलातून त्याची फ्लेअर फिल्डिंग करण्याची लकब ब्रँडेड शूज देऊन खऱ्या अर्थाने प्रिन्सनी त्याला मान दिला होता. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, गोलंदाजी वर कट्टानं कटर बॉल. यार काय गोलंदाजी केली यार, सुपर्ब, अक्षरशः मात्र इम्प्रेस केलं विशाल डोळस. काय बॉलिंग यार, सुपर बॉलिंग यार. एकच टप्प्यावर एकच अँगल न जाता विविधतेने टप्पे आढळले आणि त्यांची ती जादू, बोटांची जादू, फिरकीची जादू पाहायला मिळते. सुपर बॉलिंग विथ द टर्न मिड विकेट ठिकाणी शतक जाईल, फील करेल दूरवरून येताना. इथे फक्त सिंगल निषाद आणि निखिल इन फॅक्टर. इथे आणखी एक झटका, गडी क्रमांक 3 नावी लावताना आणि टीमला मात्र 5वी सफलता. एकही धाव आजपर्यंत दिली नाही. काय बॉलिंग यार, खूप नाक. 2 विकेट टोटल, 3 विकेट विशाल डोळसच्या नावी. एकीने मेडन विकेट घेईल का, गेले वर्षी अलीने मात्र कमाल केली होती. मेडन 4 विकेट अलीने घेतले होते गत वर्षी, परवा 8. इथे मेडन 2 विकेट मात्र घेण्याच्या दिशेने पावलं उचलल्यात विशाल डोळस. क्लेवर बॉलिंग आहे, आम्ही तारीफ करतो विशाल डोळस. व्हॉट अ लवली बॉलिंग, फेस ऑफ बॉलिंग. टप्प्यावर पडल्यानंतर मात्र घेतलेले वलन, कधी मिडल ऑफ समर इन लास्ट डिलिव्हरी. 5 चेंडून एकही धाव नाही. मेडन ओव्हरच्या ठिकाणी चाललेलं ओव्हर. ओ माय गॉड, टाळ्या वाजवा मित्रांनो. या स्पर्धेचं मेडन 2 विकेट विशाल डोळस कमाल केली यार. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला येते, त्यांनी जादूभरी गोलंदाजी 2 मेडन विकेट. ओ हो माय गॉड, सुपर बॉलिंग यार. 26 वर 6. आम्ही तारीफ करतो विशाल डोळस. एकही धाव न देता 2 झटके अर्थात मेडन विकेट. कमालीची गोलंदाजी म्हणून करावे 48. जर नावाजलेल्या संघ त्याचे फिरकी जादूगार कशी चालायचं जिवंत उदाहरण दिलं. गत वर्षापासून खेळायला 7व्या पर्वापासून सुरुवात केली आहे. पहिले 6 पर्व बघत राहिले का मॅनेजमेंट ठीक आहे म्हणून मैदानात उतरण्याचं त्यांनी धाडस गेलं. नुसतं धाडस नाही तर धडकी पळवली. व्हॉट अ बॉलिंग यार. 2 वर टाकली, 2 वर 1 मेडन आणि 3 विकेट. ही जादूभरी गोलंदाजी आपण नुकतीच पाहिली. अर्थातच स्कोर खूप अडचणीत आहे. विजय सारखे बॅटिंग साठी येतात आणि गोलंदाजी मार्कवर जितू गुडले टप्पावरून बॅकफुट वर जाताना शॉर्ट ऑफ पुल जॅक करायचं होतं, टायमिंग मात्र मिळत नाही. 24 वर 6 गडी बाद.
सतीशजी कडू जे संघ मालक आहेत विदर्भ वायकिंग राम यांच्यासाठी रोख रुपये 2000. थँक्यू सो मच. जसे मॅच संपेल आम्ही 2000 राम साठी जिथे विदर्भ वायकिंग खऱ्या अर्थाने येस इट इज अ वाईट. थँक्यू सो मच. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या सावकाश गतीने पुढे जाताना 5 वर प्रगती पथावर एकतर्फी चाललेला मॅच 101चं टार्गेट. खऱ्या अर्थाने मात्र सुरुंग लावण्याचं काम कोणी केलं असेल. आणखीन हवेमध्ये कॅच डाऊन द बॉल आणखी झटका. 26 वर 7 विकेट. निखिल मात्र परतताना ऑफसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी घेतलेली बॅटची उपरी किनारा सरळ हवेमध्ये चेंडू आणि अनामता जेल टिपून ही विकेट मात्र काढून दिली. अर्थातच बॉलर जितू शर्मा. प्रत्येक गोलंदाजाने मात्र विकेट टेकर म्हणून ठरलं या इनिंग मध्ये. मग राम असो रामची पहिली विकेट बालाजीचे 2 विकेट त्यानंतर तब्बल 6 विकेट काढण्याचा पराक्रम केला विशालजी डोलस. सटीक लाईन लेन विकेट टेकर बॉलर आणि नुकते जितू शर्माच्या नावे 1 विकेट. 26-7 अडचणीत खूप खराब स्थितीमध्ये 77 धावांची ते स्फोटक इनिंग आणि त्यासाठी विदर्भ वायकिंगचे सन्मान्य संघ मालक सतीशजी कडू यांच्याकडून 2000 कॅश प्राइज आलं. अर्थात रामचंद्र याला डावक्याचा मलंदा बॅक पुढे जाताना मिड विकेट कावकांच्या ठिकाणी मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सरळ सिली मिड ऑनच्या ठिकाणी जाऊन अडविल क्षेत्ररक्षण आरामात सिंगल घेताना बॅट्समॅन ओमकारने खातं कोल्ड 1 नो बॉल मात्र घोषित केलं. चल नो बॉल +1 फ्रीचा चेंडू समोर खेळण्यासाठी आता विजय चाळके. समोर जितू शर्मा कमजिंग बॉल राईट मोरदुक 28 वर 7 5 वर टाकताना आपलं पहिलं फ्री हिटला हिट केले. सुपर हिट बनवताना डाऊन द बॉल परत झेल घेऊन फायदा नाही कारण चेंडू होता फ्री हिट. फक्त रनआउट दिले जाते. आंतरराष्ट्रीय नियम असं सांगतो हिट केला होता. 1 शॉट. हो हे घोषित केलं मैदानाच्या अंपायरने आमच्याकडे. काय एक बॅट्समॅनने पॉपिंग क्रीजने बॅट न टाकता अगोदर पळाला होता आणि त्याला दंड म्हणून 1 धाव कबात. फक्त 1 धाव मिळेल. 29 बनल्या 7 गडी बाद. आपलं पहिलं टीम कडून 7 ओव्हर टाकताना बॉलिंग मार्कवर आहे जितू शर्मा. सुपर बिहार का गोलंदाजांना अक्षरशः रपटप गोलंदाजी एक तंत्रशुद्ध गोलंदाजी सट्टिक लाईन लेन वुडलँड टॉपरला चेंडूला मग दिशा दिली. डाऊन द बॉल येईल का? येस ते आला. चूक करणार नाही क्षेत्र. आणखी एक विकेटचं पतन. 8वी विकेट मात्र इथे पडले. 29 वर 8. ओमकारचा फटका. शॉर्ट आर्म पूल करताना टायमिंग नव्हतं. ताकद हलकीशी कमी. इलिमिनेशनची कमतरता. इथे साप मात्र कोसळण्याच्या स्थितीमध्ये. 29 वर 7. सम्राट पर्व 7 मध्ये पाहिलं होतं 31 वर कोलॅप्स. इथे त्याच दिशेने जाताना पर्व 7 सम्राट अटॅम्पला 31 वर मात्र संपूर्ण गडी बाद होताना आपण पाहिलं होतं ऑल आउट. इथे त्याच दिशेने जाताना अलिबाग एव्हेंजर्स विश्वास बसत नाही. पर्व 7चा लगातार 2 टायटल आपली नावे केलेला. पहिल्याच मॅच मध्ये एकदम खराब प्रदर्शन कामगिरी. डाऊन द बॉल लॉंग ऑनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फील करेल. आरामात सिंगल घेताना इथे बॅट्समॅन ओमकार योगेश आलाय. नवीन बॅट्समॅन 8 गडी बाद 30 अशी दयनीय अवस्था. फक्त 7 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक. नंतर बिग बॅटल आपण पाहणार. 2 सर्वोत्तम ऑलराऊंडर आमने सामने. महेंद्र प्रताप सिंग अर्थात प्रिन्सच्या विरोधात अली गतवर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि त्यानंतर 17-18 आपण नावे केलेला प्लेअर ऑफ द सिरीज प्रिन्स. बॅकफुटवर जाताना कडक स्ट्रोक. डाऊन द बॉल टायमिंग नाही. इलिमिनेशनची कमतरता. आणखीन एक गडी क्रमांक 9 बाद. 30 वर 9. दयनीय अवस्था. आणखी सफलता जितूच्या नावी. 3 विकेट काढले जितूने यावर केवळ 6 धावा. 30 वर 9. संपूर्ण गडी टीम ऑल आउटच्या दिशेने वाटचाल करताना थोडस खरोखरच या खराब प्रदर्शनाबद्दल नईमजी चौगले संघ मालक मात्र
खूप चिंतेत असणार, निराश. तिथे तो झेल आपण पाहिला होता, झेल सुटला होता महेश, आपण करामती केली होत्या. दोन्ही बॅट्समॅनना मात्र जीवनदान मिळलं होतं. त्याचा खरपूस समाचार घेतला रामचंद्रने. या स्पर्धेमधलं पहिले अर्धशतक आपले नावे करताना तब्बल 77 षटकार, लगातार 6 षटकार त्याच्या बॅट मधून आपण बरसताना पाहिलंय. व्हेरी क्लेवर बॅटिंग. गत वर्षीचं इमर्जिंग प्लेअर इमेज उभी केली या पर्व 9 मध्ये रामचंद्रने. राईट आर्म राऊंड द विकेट, पण क्लेवर शॉट थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा नो चान्स टू बिल्डर. चेंडू सरस सीमेरेषेच्या बाहेर, 4 रन. दर्जेदार फटका, फ्लो मध्ये आला बॅट्समन. बॅट मधून योगेश टान्स बघा, त्याचे बॅक लीड 2 पावलं पुढे. दॅट इज अ आंतरराष्ट्रीय प्रमाणे जो बॅटर हिट करतो तसा कडक कव्हर ड्राईव्ह, डोळ्यांच्या पारणे फेडणारा कव्हर ड्राईव्ह बॅट मधून येताना योगेश. परंतु वेळ निघून गेले, पण धावा जेवढ्या येतील तेवढ्या मात्र खूप महत्वपूर्ण असतील. कारण रन रेट सरासरी ही शेवटपर्यंत मात्र लाभदायक ठरू शकतो, फायदेशीर ठरू शकतो, ते ओळखलंय योगेशने. त्यामुळे हमला बोल करताना अथर्ववरती, अथर्व लेफ्ट हँड राऊंड द विकेट, ओव्हर द राईट हँड राऊंड द विकेट आहे. कडक स्ट्रोक, थेट मिड विकेट. काय थ्रो आहे, फक्त सिंगल मिळते. सिंगल बॅटिंग करताना अलिबाग एव्हेंजर दाट पराभवाच्या छायेत 35-9 शेवटचं ओव्हर टाकताना, आपलं पहिले टाकताना अथर्व बॉलिंग मार्कवर 5 धावा, 1 चौकार, 1 सिंगल दिले. 4 चेंडू शिल्लक. पूर्ण संघ ऑलआउट करण्यासाठी 1 विकेट आवश्यकता आहे विदर्भ वायकिंगला. राईट आर्म राऊंड द विकेट. गतीमध्ये परिवर्तन छान केलं, विकेटच्या पाठीमागे पायाने फुटबॉल अडवला कॅप्टन बॅलजीने, पण धाम मात्र मिळत नाहीये. पुन्हा जाते बॉलिंग मार्क, डॉट काढल्यानंतर शेवटचा ओव्हर आपण पाहतोय. मॅच क्रमांक 2, तब्बल 101 धावांचं टार्गेट. त्याला उत्तर देताना शेवटच्या ओव्हर मध्ये 9 गडी बाद 35 असं संपूर्ण संघ मात्र कोसळलाय. फक्त 1 विकेट, जे 2023 चा तो मॅच सम्राटच्या नावे 31. काय फटकेबाजी आहे. बॅट्समन इतका उशिरा का आलाय. दुवादार बॅटिंग करताना चेंडू साता फेकलाय, गेले सीमेरेषेच्या बाहेर. षटकार का टान्स त्याचे बोलतायत का, हा फलंदा थोडा मधले फलत येणे गरजेचं होतं. प्रणव, येस, मॅच संपल्यानंतर आनंद बालाजी आणि राम स्टेजवर या. का पारितोषिक जे कॅश आहे ते कॅश आपल्याला सुपूर्द करण्यात येईल. 2000 कॅश प्राइज रामसाठी आहे. काय बॅटिंग केली, 77 धावा, अर्धशतक या स्पर्धेचं पहिलंच नावी केलं. येस, 1000 सचिनकडे, 2000 व्हेरी गुड बॉलिंग. 2000 आमचे जे पाठीराखे आहेत त्यांच्या समेत आहेत. पैसे मात्र कुठे जाणार नाही याचे निश्चित राहा, कारण निष्ठावंत सर्व सेवकचे आहेत, प्रामाणिक आहेत. त्यामध्ये इकडचे पैसे तिकडे जाणार नाहीयेत एवढं मात्र आम्ही निश्चित छातीत ठोकपणे सांगू शकतो. शेवटचा चेंडू आहे 42-9, जवळजवळ अर्ध्या फरकाने पराभूत होईल का या दिशेने जातोय. गोलंदाजी मार्कवर या इनिंगचा शेवटचा चेंडू अथर्व घेऊन येईल समोर. योगेश, फटका चांगला आहे, फलंदाज लेट का आला हे न उलगणार कोण मात्र सतावेल नाही जी चौगेले यांना, कारण फलंदाजाने जादू केली चान्स मध्ये. काय जबरदस्त स्ट्रोक, अप द अप डाऊन द ग्राउंड, दॅट्स अनदर मॅक्सिमम. या इनिंगचा या मॅचचा गोड शेवट केला, पण मॅच मला जिंकू देता आली नाही. 101 ला उत्तर देताना